खोतवाडी ते तारदाळ जाणाऱ्या रोडवर खांडेकर वखारीजवळ मयत अनिल कांबळे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी यातील आरोपी संजय सदाशिव बन्ने राहणार तारदाळ यांची कोर्टाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। आरोपीतर्फे ॲडव्होकेट सनी बागडे यांनी काम पाहिले। याबाबत मिळालेली माहिती अशी, 19/7/2020 रोजी रात्री 8च्या सुमारास खोतवाडी ते तारदाळ जाणाऱ्या रोडवर खांडेकर वखारीजवळ अनिल कांबळे हे पायी चालत असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या व तारदाळच्या दिशेने जाणारा मोटरसायकल स्वार संजय सदाशिव बन्ने राहणार तारदाळ यांनी मोटरसायकल हयगईने, बेजबाबदारपणे, निष्काळजीपणे व अतिवेगाने मयत अनिल कांबळे याला पाठीमागून जोराने ठोकरल्याने अपघात झाला। सदर अपघातामध्ये अनिल कांबळे यांच्या डोक्यात गंभीर दुखापत होऊन त्यात अनिल कांबळे यांचा मृत्यू झाला। तदनंतर आरोपी विरुद्ध भादविस कलम 304 अ 279 338 व मोटार वाहन कायदा कलम 184 134 अ ब प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला। सदर प्रकरणाची सुनावणी इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो यांच्या न्यायालयात सुरू झाली। बचाव पक्षातर्फे 3 साक्षीदार तपासण्यात आले। फिर्यादीच्या व साक्षीदारांच्या जबाबात विसंगती व घटनेमागचा हेतू सिद्ध होत नाही, हा युक्तिवाद संशयित आरोपीचे वकील ॲडव्होकेट सनी बागडे यांनी मांडला। सदर युक्तिवाद व कोर्टासमोरील पुरावे ग्राह्य मानून कोर्टाने सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली। सदर कामी ॲडव्होकेट सनी बागडे यांनी काम पाहिले।